ज्यांची आपण वाट बघत होतो असा सिद्धार्थ जाधव टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. टाईप काय तेच आहे स्वतः. अच्छा तेच आहे काय? गॉगल काढा होतो. अच्छा गॉगल है क्या? 50 एपिसोड झाले गॉगल. वही मैं बोल रहा हूँ क्यों नहीं ऐसा मुझे लगा इनका लाइफ ही अंदर में है क्या. तर असं जोरदार टाळ्या सिद्धार्थ जाधव झालं म्हणजे आज आपल्या गावामध्ये एक भैरू पैलवान टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं एक डबल बॅटरी इन्व्हर्टर टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. अरे डबल बॅटरी म्हणजे त्यांच्यामध्ये जोश किती आहे, एनर्जी किती भरलेली आहे, इतकी एनर्जी भरलेली आहे ना जबरदस्त. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं ना सर का तुमच्या तोंडात जर 100चा बल्ब दिला तो लगेच लागेल खाचकन करून. इतकी एनर्जी, जबरदस्त एनर्जी. तर असो अत्यंत शांत स्वभावाचे आणि धीरगंभीर व्यक्तिमत्वाचे, शूटिंगच्या फावल्या वेळात इकडे तिकडे न बघता केवळ आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करणारे सिद्धार्थ जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा प्रवास म्हणजे 1-0 बाबूराव या मालिकेपासून प्रवास सुरू केलेला. हे पण होते त्याच्यात. तर असो पण सर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला अत्यंत आनंद होता की ते नाव इतकं पॉप्युलर झालं की काही पुढे कालांतरानंतर मराठी निर्मात्यांनी त्याच्यावर एक चित्रपट केला बाबूरावला पकडा म्हणून. तो सर फॉरेन मध्ये केला सर. हमारे मराठी इंडस्ट्री में एक गैंग है सर, जादव गैंग. टोली है, टोली बोलते हैं उसको ना, टोली. तो ये जादव टोली के एक मोरकिया है और शार्प शूटर करके पहचाने जाते हैं. शार्प शूटर का सर? अरे असं करू नका. देखो एक ऐसा है, गलत करता है, इंटरप्रेट करता है आदमी. अरे ऐसा नहीं है शूटर, ऐसा शूटर. शार्प शूटर म्हणजे पटापट शूटिंग करके मोकला हो जाता है सर. इसके लिए बोला मैं शार्प शूटर. तुम ऐसा करके यार उनका करियर बर्बाद कर डालेंगे क्या तुम? ऐसा मत करो. शार्प शूटर बोले तो ऐसा शार्प शूटर है जादव गँग का. तर असो सर तुमचा तो पिक्चर पाहायला खतरनाक दे धक्का. अरे बाप रे बाप काय आम्ही इतका हसलो सर. आमच्या म्हणजे सगळे फॅमिली मेंबर इतके हसत होते ना. जे तुमची ते ढापाढापाची सवय नाही, हे ढाप ते ढाप ते ढाप. अरे बाप रे इतकं म्हणजे गावागावात ती फॅड गेलं. लोक ना गावागावात काय ढाप ढापाढाप म्हणजे लोकांच्या बायका ढापायला लागल्या. शपथ माझी बायको ढापली एका जण. सांगा खरं म्हणजे खोटं आहे का? मग काय मग पोलिसात तक्रार वगैरे केली का तुम्ही? पागल आहे काय? पोलिसात तक्रार कशाला करू मी? 3-4 दिवसांना आणून दिली त्यांनी सोबत. म्हणलं वा तुमचे कमाला एवढं तुम्ही सांभाळता कसं? 3 दिवसात मी कंटाळलो. घ्या म्हणलं तुम्ही. असं आहे ते. तर पण तुम्हाला सांगतो इतकं जबरदस्त ढापाढापीचे म्हणजे शाळेत ते पोरं रबर ढाप, पेन्सिल ढाप, ते स्केला ढाप. शाळेत तर तुम्हाला सांगतो एका जणांना म्हणजे मॅडम आले अशा फळ्यावर काहीतरी लिहायला गेला, फळा ढापला. मग दुसऱ्या दिवशी फळा आणला तर खडू ढापला. खडू ढापला. आता फळा आणि खडू दोन्ही आहे तर तिसऱ्या दिवशी मॅडम ढापली. सांगा बरं ते जाऊ द्या. आता मॅडम आहे, फळा आहे, खडू आहे, तर आता शाळा शोधतोय आम्ही. तर असो तर सरांनी मेडिकलवर आधारित जो चित्रपट केला तो अत्यंत गाजला. कुठला मेडिकलवर आधारित? कुठला नाही केला सर? अरे खोकल्यावर आधारित जो चित्रपट केला खोगो. काय खोगो? खोकल्याच्या गोळ्या नाही का त्याच्यावर आधारित? खोकल्याच्या गोळ्यावर आधारित नाही होतो. खो खो असे 2 वेगळे शब्द आहेत. अच्छा खो खो. अच्छा म्हणजे हसण्यावर आधारित चित्रपट त्यांनी केला. असू द्या असू द्या. वा 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 जबरदस्त. सर तुमचं ते आनंदी राहण्याच्यावर पिक्चर केलं ते कुठला? हॅप्पी होईया. कुठला? आनंदी राहण्यावर आधारित हॅप्पी होईया. हॅप्पी होईया रे बाबा. इंग्लिश मध्ये लिहिलं. अरे यार क्या प्रॉब्लेम है यार तुम्हारा? पाहुणे के सामने मेरी बेइज्जती करते हो. व्यवस्थित लिख के लाते जाओ ना. तुमच्या पिक्चर मध्ये ना एखाद्या नावानं घोटाळा केला साहेब. हा जबरदस्त. म्हणजे त्यांचा पिक्चर बघायला गेलो होतो आम्ही तुमचा. तर काय झालं पिक्चर बघायला गेलो तर तिकडे लिहिलं होतं क्षणभर विश्रांती. तर मी म्हटलं बा सिद्धार्थ जाधव विश्रांती घेत असं आपण थोड्या वेळाने. परत थोड्या वेळाने गेलो, परत क्षणभर विश्रांती. म्हटलं खूपच थकला दिसते बाबू. तर असं दुसऱ्या दिवशी गेलो तर मग
काहीच विश्रांती नव्हती, काही बोर्ड बिर्ड नव्हतं. मग आम्हीच विश्रांती करायला घरी आलो सर. दुसऱ्या दिवशी असू द्या, काय हरकत नाही. लोचा झाला पण जबरदस्त नाटक आहे. तुम्ही ते मस्त केलं ते काय ते आधी मानव ते कसं ते मामा मामा कसं ते एकदा एकदा सर आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी असं आपल्या ह्याच्या मामाला मारा त्याच्या मामाला मारा अशी मामाला माराची भाषा करणारे सिद्धार्थ जाधव या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय ह्याच्या मामाला बचाव त्याच्या मामाला बचाव संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश सर. थँक्यू. वा वा वा. ज्योती सुभाष मॅडम माझ्या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम तुम्ही तो लाकडाच्या वखारीवर आधारित चित्रपट केला, तो फार सुंदर चित्रपट होता. कुठला केला त्यांनी लाकडा? आम्ही असू लाकडे. तुम्ही ना स्पेलिंग मिस्टेक फार करता. आम्ही असू लाडके असं येते. लाडके ओ सॉरी स्पेलिंग मिस्टेक झाला. ओके म्हणजे आम्ही असू लाडके. हा सॉरी आम्ही असू लाडके. सॉरी मॅडम, म्हणजे तुमच्याबद्दल असं मला बोलायचं नव्हतं. म्हणजे तुमचं सिनियर व्यक्तिमत्व म्हणून कॉमेडी करायची नव्हती मला. होऊ शकतं. अरे त्यांनी काय वक्तव्य केलं ऐकलंय का? पुढच्या जन्मी जर मला परत एकदा जन्म मिळाला तर मी यातलीच काही मुलं मागून घेईल. त्यात तुमचं नाव घेतलं. नाव कॅन्सल कर. आता म्हणजे एखादा पोरगा खटाळी पाहिजे ना. असू द्या. पण त्यांची गाजलेला चित्रपट म्हणजे रेती माफियांवर आधारित त्यांनी जो चित्रपट केला आहे तो अत्यंत गाजला चित्रपट. कुठला? वाळू नावाचा चित्रपट. तुम्ही इंग्लिश मध्ये अजिबात लिहिता ना पुढच्या वेळेस. WALU ओळू. हा डब्ल्यू काय 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 WALU. अरे वळू आहे ते मराठी शब्द वळू असतो का नाही? वळू. अरे बापरे. इंग्लिश मध्ये लिहित जा. यार तुम्ही यार व्यवस्थित लिहायचं ना यार. काय पोर आहे ते? त्याला बोला पंचायत कर देते पाहुणे के सामने. ऐसा अच्छा नाही लगता. तुमच्या तो चित्रपटामध्ये जो वळू राहत होता की नाही, तो याच्या घरी जा त्याच्या घरी जा त्याच्या घरी जा. तसं आमच्या गावातला जो वळू आहे त्यांनी मला खूप त्रास दिला मॅडम. का? नुसता माझ्या घरी येत होता तो. का माझ्या घरी. तुमच्याच का? नंतर मी चौकशी केली तर मला पता लागला का त्याचं आणि कैत्रिनाचं लव अफेअर आहे. कोण? कैत्रिनाचं त्या वळूचं. कोण कत्रीना? माझी म्हैस. आता नाही येत पण तो. आता तो कुशल बद्रिकेच्या घरी जातो. का? त्याला विकली ती म्हैस मी. तर असू द्या. म्हणजे जिकडे वेळ लागला होता असं. त्यांनी हिंदीत पण आपला झेंडा रोवलेला आहे. त्यांचा तो फुंकणीवर आधारित फुंक नावाचा चित्रपट अत्यंत गाजलेला चित्रपट होता. फुंक तो मस्त चित्रपट होता. फुंकणीवर आधारित चित्रपट फुंक. तसं नसू दे. तो हॉरर चित्रपट होता. हॉरर? हा हॉरर होता ना मॅडम? हॉरर? हा हॉरर होता. हॉरर म्हणजे भूताचा. इतका म्हणजे आम्हाला इतका आवडला होता. आमचे पोरं इतके कॉमेडी हसत होते तुम्हाला सांगतो. जबरदस्त. म्हणजे खरं तर त्या पिक्चरच्या डायरेक्टरला मानावं लागेल. का जनरली कसं राहते का पिक्चर भूत का पिक्चर म्हणजे हसवण्यासाठी म्हणजे भिवण्यासाठी करतात ना. पण तो पिक्चर फार कॉमेडी केला होता. म्हणजे कसं जनरली पिक्चरचा भूत आला, भूतची एंट्री झाली की ते म्हणतात की अरे चलो भूत हा काय. पण इथं म्हणजे भूतची एंट्री झाली की अरे भूत आला ये बघ असं जबरदस्त. तर असू द्या. तर मॅडम आपल्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर ज्योती सुभाष यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय टेलिफोन भूत संघटनेच्या भारत गणेश. या हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.